नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपण आता व्हिडिओमध्ये बघणार आहोत की लाडक्या बहिणींना म्हणजेच की आजपासून लाडक्या बहिणींना ₹1500 चा हप्ता आहे तो जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. म्हणजेच की आता हप्ता जो आहे तो जानेवारी महिन्याचा हप्ता खूप महिलांचे पैसे बाकी होते व महिलांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता बाकी आहे, काहींचा डिसेंबर महिन्याचा हप्ते बाकी आहे. यांचे 3-3 महिन्यांचे पैसे महिलांचे बाकी आहे व पैसे जमा होत आहे व काही महिलांचे बाकी म्हणजे त्यांचे जमा झालेले नाही आहेत व ₹1500 आणि जर एखाद्या महिलेचे पडताळणीमध्ये केवायसी बाकी असेल तर पडताळणीमध्ये बाकी असलेल्या अशा सर्व महिलांचे पैसे आलेले नाही आहेत. म्हणजेच की या ठिकाणी महिलांना या ठिकाणी पैसे येऊ शकतात. कदाचित त्यांचे नोव्हेंबर महिन्याचे व डिसेंबर महिन्याचे दोन्ही महिन्याचे पैसे एकत्र येऊ शकतात व काहीचे 3 महिन्याचे सुद्धा त्यांना एकत्र येऊ शकतात ₹4500 व महिलांना मिळून परंतु म्हणजेच की आज या ठिकाणी आपण बघणार आहोत की 23 म्हणजेच की तारीख आहे की 23 फेब्रुवारी पासून म्हणजेच की महिलांना हा हप्ता मिळायला सुरुवात झालेली होती. परंतु महिलांच्या खात्यांमध्ये जमा व्हायला सुरू झालेली होती. परंतु गोष्टच आपण बघणार आहोत की मला कमेंट भरपूर आले की आम्हाला हप्ता जमा झालेला आहे, परंतु 1च महिन्याचा हप्ता झालेला आहे व 2 महिन्याचाच हप्ता आलेला आहे, असे देखील कमेंट मला व्हिडिओच्या माध्यमातून आलेले आहे की केवायसीची पडताळणी बाकी आहे. कारण खूप महिलांची केवायसी चुकल्यामुळे नोव्हेंबरपासूनचे हप्ते त्यांचे बंद होते. परंतु आता 31 मार्च ही शेवटची तारीख आहे केवायसी दुरुस्त करण्यासाठी. ज्या महिलांनी केवायसी बाकी केलेली होती व यशस्वीरित्या योग्य पद्धतीने पूर्ण झाली होती व हप्ते रेग्युलर सुरू आहेत, अशा जानेवारीचा हप्ता म्हणजेच की मिळालेला आहे. अशा महिलांना आता एक ऑप्शन निवडले होते की चुकीचे निवडलेले होते, त्यासाठी आता 31 मार्च म्हणजेच की 31 मार्च 2026 पर्यंत शेवटची मुदत या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तुम्ही लवकरात लवकर केवायसी करून घ्या. धन्यवाद.